जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण हेडलाईन बघू शकता. अपुरे मनुष्यबळ, पोलिसांवर ताण, सुट्टी मिळेना, जिल्ह्यात 4 महिन्यात 450 आंदोलने. आणि आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की याचा ताण आपला पोलीस विभागावर असतो. विद्यार्थी मित्रांनो, तर पहा, जिल्ह्यात आरक्षणासह इतर मागणीसाठी आंदोलने, मोर्चे, साखळी आमरण, उपोषणासह रास्ता रोको केला जात आहे. गत 4 महिन्यात जवळपास 435 आंदोलने झाली आहेत. त्यात 70 ठिकाणी रास्ता रोको झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सततच्या बंदोबस्तामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला असून अनेक जण तणावात आहे, त्यांना आजारही जडत आहे. साखळी उपोषण 227, आमरण उपोषण 63, रास्ता रोको 70, कॅन्डल मार्च 20, ठिय्या आंदोलन 10, रॅली 8, मोर्चे 8. पोलीस अधिकारी व कर्मचारी हैराण. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सतत आंदोलने सुरू आहेत. त्यातच राजकीय नेत्यांची ये-जा सुरू आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा भार पोलिसांवर पडत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देखील मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर पहा, जिल्ह्यात केवळ 1773 पोलीस अंमलदार म्हणजेच पोलीस शिपाई आणि 114 अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी 106 अधिकारी आणि 1594 अंमलदार कार्यरत आहे. तर 179 अंमलदार आणि 8 अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. किती पदे रिक्त आहेत? तर 179, ठीक आहे, आणि अधिकाऱ्यांची 8 पदे रिक्त आहेत. तर प्रतिनियुक्तीवर 103 जण पाठविण्यात आले आहे. तर पहा, पोलिसांची रिक्त आणि मंजूर पदे. तर यामध्ये जर बघायला गेलो आपण तर एकूण इथे DYSP पद 1 रिक्त आहे, पोलीस निरीक्षक 1 पद रिक्त आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक 1 पद रिक्त आहे, पोलीस उपनिरीक्षक 5 रिक्त पद आहे आणि पोलीस अंमलदार 179 पदे हे रिक्त आहे. आणि जिल्हा बदलीनुसार 103 पदे जरी आपण याच्यातून वजा केली तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 76 पदे हे उरतात. म्हणजे 76 पदांची भरती या जिल्ह्यामध्ये होऊ शकते. म्हणजेच रिक्त पदे इथे इतकी आहे, पण जी आंतरबदलीने आलेली आहे, जिल्हा बदलीने आलेली आहे, तिथली इतकी पदे म्हणजे 103 पदे. उदाहरणार्थ तुम्ही मुंबई शहरमधून आले असेल काही 20 कर्मचारी, नवी मुंबईमधून आले असेल 20 कर्मचारी, 10 कर्मचारी ठाणे शहरमधून आले असेल 20 कर्मचारी, पुणे शहरमधून, म्हणजे जिथे जिथे ते मोठ्या मोठ्या शहरामधून ते आले असतील तर तिथली पदे तर रिक्त झाली असेल. म्हणजेच भरती ही तेवढीच रिक्त पदे आता पण आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आपलं एकच म्हणणं आहे की रिक्त पदांची तरी भरती ही काढायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं यावर काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.